नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. केडगाव व परिसराचा कोतकर परिवारामुळे विकास झाला. भानुदास कोतकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत माजी महापौर संदीप कोतकर व उपमहापौर सुवर्ण कोतकर यांनी विकास कामांद्वारे केडगावचा चेहरा मोहरा बदलला. विकसित केडगाव नगरच्या नकाशावर आणलं. उद्योजक सचिन कोतकर व सहकारी यांच्या माध्यमातून अधिक चांगले कामे करू असा विश्वास व्यक्त करून केडगावकरांनी कोतकर कुटुंबाला भरभरून प्रेम दिलं. जनता पाठीशी असल्यास खरा विकास होतो हे कोतकर कुटुंबानं दाखवून दिलं. केडगावकरांनी कोतकर कुटुंबावर मोठं प्रेम केलं. तसंच प्रेम माझ्यावर करा. केडगावकरांच्या पाठीशी मी सदैव उभा आहे असं प्रतिपादन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केलं. केडगाव येथे संदीपदादा कोतकर युवा मंचच्या वतीनं हनुमान जयंतीनिमित्त भंडारा वाटपाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी डॉ. विखे यांनी केडगावकरांशी संवाद साधला. या प्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उद्योजक सचिन कोतकर, जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा कोतकर, निखिल वारे, शकुंतला पवार, माजी नगरसेविका सुनीता कांबळे, सविता कराळे, लताताई शेळके, साहेबराव विधाते, मनोज कोतकर, जालिंदर कोतकर, सुनील कोतकर, निलेश सातपुते, भूषण गुंड, क्षीरसागर महाराज, धनंजय जामगावकर, पंकज जहागीरदार, अभय भळगट, बाबा कोतकर, खाकाळ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकृत उमेदवार असल्या कारणाने राजकीय भाष्य याच्यामध्ये करू शकत नाही. पण मी एक गोष्ट अवश्य सांगेन की जी इच्छा आणि जी मनोकामना सचिन आबांनी केली, जी मनोकामना संदीप दादांनी केली, मी प्रभू श्री रामाला आणि जी मनोकामना आदरणीय कोतकरताईंनी केली, मी प्रभू श्री रामाला नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढीच इच्छा व्यक्त करतो. बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण राजकीय सभेमध्ये कधी योग आला तर बोलेल. केडगावमध्ये मला काय सांगण्यासारखं वेगळं काही नाही. आज हनुमान जयंतीच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, जे केलं ते प्रामाणिकतेने केलं, नैतिकतेने केलं आणि समाज कल्याणासाठी केलं. समाज हा सुरक्षित राहून वाढावा, आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य मिळावं, यासाठी संधी मिळाल्यास सदैव आयुष्यभर प्रयत्न करत राहील. एवढंच तुम्हाला या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मला पूर्णपणे विश्वास आहे की जो विकास माननीय भानुदास कोतकर साहेबांनी या केडगाव संदर्भात केला, त्यांचाच आशीर्वाद घेऊन माननीय संदीप दादांनी या केडगावचा चेहरा आणि खरं विकसित केडगाव हे या अहिल्यानगरच्या नकाशावर आणलं. त्यापेक्षा अधिक काम हे माननीय सचिन आबा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मी माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या सहकार्याने निश्चित करून दाखवेल, हा विश्वास आपल्या पुढे व्यक्त करतो. आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. आपल्या सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद जेवढं आपण कोतकर परिवारावर केलं तेवढंच प्रेम आणि आशीर्वाद आपण मला देखील कराल, माझ्यावर देखील विश्वास ठेवाल. या वाक्याने आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात. आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.